महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण 2024च्या तुलनेत 2025 मध्ये वाढल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारनेच विधिमंडळात सादर केली आहे। तर या पार्श्वभूमीवर आता हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आतापर्यंत एकूण 41,193 मुला-मुलींचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे। आपली मुलं सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या देशातल्या जवळपास प्रत्येक पालकांना पडतोय, कारण देशात वाढणारं बेपत्ता मुलांचं प्रमाण। त्यामुळे आता सध्या देशात वेगवेगळ्या भागांमधून बेपत्ता मुलांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे या बेपत्ता मुलांच्या घटनांमागे एखादं देशव्यापी नेटवर्क काम करतंय की विशिष्ट टोळ्या प्रत्येक राज्यात मुलांचं अपहरण करण्याचं काम करतायत, याबद्दल तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला 10 फेब्रुवारीला दिलेत। न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने या घटनांमागे काही विशिष्ट पॅटर्न आहे का किंवा हा निव्वळ एक योगायोग आहे हे शोधण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं। सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सर्व राज्यांमधून डेटा एकत्रित करायला सांगितलं। त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात 2024 मध्ये 11,316 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या, तर 2025 मध्ये ही संख्या 12,113 झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार अशा घटनांसाठी कोण जबाबदार आहे हे शोधण्यासाठी अपहरण झालेल्या मुलांपैकी ज्या मुलांची सुटका करण्यात आली आहे अशा मुलांची मुलाखत घ्यावी असं सर्वोच्च न्यायालयाने सुचवलं। अतिरिक्त सॉलिटरी जनरल ऐश्वर्या भाटी यांच्या म्हणण्यानुसार देशाच्या सगळ्या राज्यांचा बेपत्ता मुलांचा डेटा आल्याशिवाय याचा तपास होणं शक्य नाही। मात्र आतापर्यंत 2024 आणि 25 या बेपत्ता मुलांचा डेटा अनेक राज्यांकडून अजूनही आलाच नाहीये। केंद्र सरकारला संपूर्ण डेटा आल्यानंतरच विश्लेषण करता येईल असं त्यांनी सादर केल्यानंतर आता डेटा सादर न करणाऱ्या राज्यांवर खंडपीठाने टीका करत गरज पडल्यास ते या संदर्भात कठोर आदेश देऊ शकतात असा इशारा न्यायालयाने दिलाय। एका एनजीओने सतत बेपत्ता होणाऱ्या मुलांचा मुद्दा अधोरेखित केल्यानंतर अखेर त्यांच्या जनहित याचिकेवर खंडपीठाने ही सुनावणी केली आहे। मात्र गेल्या वर्षी 2025च्या डिसेंबरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पण अगदी हाच मुद्दा उचलला होता। महाराष्ट्रात बेपत्ता मुलांच्या आणि अपहरणांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% वाढलंय। लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झोंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करताय हेच समजत नाहीये असं म्हणत थेट त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली होती। यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही का? आज आपण या रस्त्यावर, स्टेशनवर, बस स्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो। ती कोण आहेत? त्यांच्या सोबतची जी माणसं भीक मागतायत ते खरंच त्यांचे आई वडील आहेत का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी DNA टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही असे एक ना अनेक प्रश्न राज ठाकरेंनी त्यावेळी उपस्थित केले होते। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करत या सगळ्याचा गांभीर्याने तपास करण्याचे आदेश सर्वच राज्यांना दिलेत। मात्र खरंच ही अतिशय गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार भारतात दरवर्षी साधारण 96,000 मुलं बेपत्ता होण्याची घटना घडतात, ज्यात साधारण 71% मुली असतात। एनसीआरबीच्या शेवटच्या अहवालानुसार 2020 ते 23 या 3 वर्षांमध्ये 2,20,147 मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे, ज्यात 2022 या फक्त एकाच वर्षात 83,350 मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे, ज्यात 62,946 मुलींचा समावेश आहे। राज्यांच्या आकडेवारीनुसार पाहायला गेलं तर पश्चिम बंगालमधून 2022 या एका वर्षात 12,455 मुले बेपत्ता झाली आहेत, ज्यात 10,571 मुली आहेत। त्या खालोखाल मध्य प्रदेशमध्ये 11,352 मुले बेपत्ता झाली असून त्यात 9,066 मुलींचा समावेश आहे। तर ही आकडेवारी जर नीट पाहिली तर दोन्ही राज्यांमध्ये बेपत्ता मुलांमध्ये 3/4पेक्षाही जास्त मुली बेपत्ता असल्याचं आढळून आलंय।
मात्र आता नुकताच समोर आलेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार 2023 ते 25 मध्ये जेवढ्या राज्यांचा बेपत्ता मुलांचा अहवाल समोर आलाय त्यांच्या आकडेवारीनुसार 2023 ते 25 मध्ये कर्नाटकमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 9,639 मुलं बेपत्ता असल्याचं समोर आलंय, ज्यात जवळपास 72% म्हणजेच 6,981 मुली आहेत। यातील काहींचा तपास लागला असून काहींचा तपास सुरू आहे। तर आता राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे एकदा महाराष्ट्रातील आकडेवारी पण पाहूयात। तर एनसीआरबीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात 2022 मध्ये 3,069 मुलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे, ज्यात 1,621 मुली आहेत। यातील अनेकांचा तपास लागलाय। राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील मुलांच्या बेपत्ता होण्याचा मुद्दा उचलण्यामागे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई आणि मुंबई लगतच्या काही शहरांमधील काही घटना देखील कारणीभूत आहेत। मुंबईत मागच्या वर्षी 2025 मध्ये 36 दिवसांमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली। नवी मुंबईमध्ये पण जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या 11 महिन्यांमध्ये 499 मुलांचं अपहरण झाल्याचं समोर आलंय, ज्यातील 41 मुलांचा तपास अजूनही लागला नाही। यानंतर आता नुकतंच 14 फेब्रुवारीला देखील घराबाहेर खेळत असलेल्या एका 3 वर्षांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं। अपहरणांच्या किंवा मुलांच्या बेपत्ता होण्याच्या आकड्यांना बघून तुमच्या मनात भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे। मात्र यात एक दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की यातील बहुतांश मुलांचा शोध पोलिसांकडून घेतला गेलाय। यातील बहुतांश मुलांना सुखरूप त्यांच्या आई वडील आणि परिवाराकडे सुपूर्त करण्यात आलंय। जितक्या झपाट्यानं मुलं बेपत्ता होण्याच्या घटना घडतायत तितक्या शिताफीनं या मुलांचा यशस्वी शोधही पोलिसांकडून घेण्यात येतोय। तसेच अशा घटनांमुळे आधीच चिंतेचं वातावरण असताना बऱ्याचदा याबद्दलच्या अफवाही समाज माध्यमांवरून पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो। त्यावेळी याचेही योग्य ते निर्देश मुंबई पोलीस सतत त्यांच्या सोशल मीडियावरील त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून ऑफिशियल हँडलवरून देत असतात। मात्र तरीही मूळ प्रश्न हा आहे की मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण नेमकं वाढतंय तरी का? मुलांचं अशा प्रकारे अपहरण करून नेमकं त्यांच्याकडून काय केलं जातं? ज्या बेपत्ता मुलांचा अद्याप तपास लागला नाहीये त्यांचं नेमकं काय झालंय? असे अनेक प्रश्न सध्या मनाला भेडसावतात। यामागे नेमकं काय कारण आहे याचा लवकरात लवकर तपास लागावा अशी अपेक्षा आहे। मात्र तुम्ही आपल्या पाल्याची काळजी घ्या, त्यांना शक्यतो कुठेही एकटं सोडू नका। मुलं कधी कुठे कुणासोबत जातात यावर सतत लक्ष असू द्यात। आपल्या पाल्यासोबत सतत संवाद साधा, त्याच्यासोबत काही गैरप्रकार तर होत नाही ना, किंवा कुठलाही विचित्र अनुभव त्याला येत नाहीये ना याची सतत विचारणा करा। आपल्या मुलांची काळजी घ्या, सतर्क राहा, सुरक्षित राहा।